माझ्या शिवाजी राजाचा, माझ्या संभाजी राजाचा, माझ्या शहाजी राजाचा पराक्रम एवढा वाढत चालला, एवढा वाढत चालला. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या सुलतानी सत्तेच्या डोळ्यामध्ये खोपू लागला. विजापूरच्या बादशाहाचं सारखं म्हणणं असायचं, शहाजी को कुचल दिया जाए, कुचल दिया जाए, क्या किया जाए, उसे मारना तो पड़ेगा. लेकिन मोगलशाहीचा वरून दिल्लीवरून दरारा होता. शहाजी राजाचा बालही वाकडा करू शकले नाही. नहीं शहाजी, लेकिन उसके बेटे शिवाजी को तो हम मार सकते हैं. क्या किया जाए, कैसे मार दिया जाए. कुछ ऐसी तरकीब सोचनी पड़ेगी कि वो कापर सिवा भोसला हमारे पैरों के नीचे हम ऐसे ही खुशी से कुचल दें. लेकिन सिवा से पहले उसका भाई संभा हमारे चाकरी में है, हमारे पास है. चलो इन भोसले लोगों को मारने का मुहूर्त हम संभाजी से ही शुरू करते हैं. आणि हा मुहूर्त काढायचं ठरवलं अफजल खानानं. अफजल खानानं कनकगिरी या प्रांतामध्ये युद्ध चालू होतं. अरे या अफजल खानाने समोर आलेल्या शत्रूंवरती तोफा डागवाव्यात. पण छत्रपती शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजी राजे अफजल खानाकडून समोरच्या शत्रूबरोबर लढत होते. तोफेला डागणी देण्यासाठी संभाजीराजे तोफेपाशी उभा राहिले आणि अफजल खानाने दुसऱ्या तोफेचा नेम संभाजीराजाजवळ उभा असलेल्या त्या तोफेवर धरला आणि कुठलाही वेळ न लावता तोफेला बत्ती दिली गेली. अग्नी डाग तोफेला दिला गेला. गोळा बाहेर निघाला. तसाच संभाजी राजाच्या देहावर त्याने तोफेवरती धडाड. कोणीतरी मुसलमान सरदार धावत आला अफजल खानाच्या पुढे. हुजूर 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 हुजूर, संभा मर गया. बेवकूफ, चुप चुप चुप. तूने किसी को बताया तो नहीं? नहीं हुजूर, नहीं, संभा मर गया. वो बेवकूफ, हमने उसे नहीं मारा डाला. चुप, किसी को मत बताना. हाँ, अगर तूने किसी को बताया तो हम तुम्हें मार देंगे. नहीं हुजूर, मैंने कुछ भी देखा नहीं, कुछ भी नहीं. राजे शिवाजी राजाचे थोरले बंधू राजे छत्रपती संभाजी राजानं दगा फटक्याना या अफजल खानानं मारलं. कनकगिरीच्या वाड्यामध्ये संभाजी राजांच्या धर्मपत्नी विधवा झाल्या. त्यांचं नाव होतं जयतीबाई आणि एक मुलगा होता ओमाजी राजे. हे दोघंही पोरके झाले. मृत्यू सन संभाजी राजांचा 1656. महाराष्ट्रात बातमी पोहोचली. शहाजी राजांच्या कानावर इजपुरात बातमी पोहोचली. शहाजी राजांच्या डोळ्यातलं पाणी तर संपून गेलं होतं. या अफजल खानाचा रागही खूप आला होता, परंतु शहाजी राजाला काही करता येत नव्हतं. पण जणू शहाजी राजे ही मनातली मनात सांगत होते, अफजलिया, मौका मिलेगा तो हम बता देंगे तुम्हें कितनी नफरत करते हैं हम. लेकिन मौका तो हमें मिलना चाहिए. जब मौका मिलेगा तब छूटने का चौका भी नहीं दिया जाएगा. अफजलिया, अरे मराठ्याची आमची औलाद औरंग्या. अफजलिया, आम्ही मित्राला कधी धोका देत नाही आणि शत्रूला कधी मौका देत नाही. लेकिन फिर भी हम बता रहे हैं, जब मौका मिलेगा तो तुम्हें हम बता देंगे हम भी कितनी नफरत करते हैं तुमसे. संभाजीराजे गेले. शहाजीराजे शांत राहिले. जणू कर्नाटकातून आपल्या धर्मपत्नीला महाराष्ट्रात सांगत होते, राणे साहेब, राणी साहेब,
राणे साहेब, तुम्ही शिवाजी राजांना मोठे केलेत, आम्ही साधे एका लेकराला सुद्धा मोठे करू शकलो नाही, की जिवंत ठेवून त्याला सांभाळू शकलो नाही. राणे साहेब, तुमचा शहाजी आज हरला, आज हरला हरला. राणे साहेब, क्षमा करा आम्हाला. आज आम्हीच आमच्या लेकरांना गिळले. राणे साहेब, राणे साहेब, खरं तर तुमच्यासारखे धर्मपत्नी महाराष्ट्रातल्या नाही, भारतवर्षातल्या प्रत्येक व्यक्तीस मिळायला हवी. राणे साहेब, जिंकलात तुम्ही, जिंकलात. राणे साहेब, तुमच्यासारखी धर्मपत्नी आमच्या सारख्याच्या पाठीमागे आहे, म्हणून तर आम्ही एवढा प्रयास करू शकलो. खर तर आता जगण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही राणे साहेब, कारण आम्ही तुमच्या नजरेत केव्हाच हारून गेलो आहोत, संपून गेलो आहोत. कधीच आम्ही तुमच्या नजरेतून उतरून गेलो आहोत. हीच बातमी मासाहेब जिजाऊंना गडावर कळाली. शिवराजे धावत आले, आऊसाहेबांच्या मांडीवरती मुंडास ठेवलं आणि राजे ढसा ढसा धाय मोकलून रडायला लागले. आऊसाहेब, आऊसाहेब, आमचे बंधुराज संभाजीराजे गेले. आऊसाहेब, संभाजीराजे काळा झाले. आवाज द्या. आऊसाहेब, आऊसाहेब, आमचे संभाजीराजे काळा झाले. आऊसाहेब, आऊसाहेब, ह्या अफजल्याने आमच्या संभाजीराजांना मारला. आऊसाहेबही रडत होत्या. शिवाजी राजाच्या डोक्यावरून हात फिरवला. राजे, राजा, या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला बदला घ्यायचाय, हे तुम्ही कधीच विसरू नका. याच अफजल्यानं तुमच्या बापाला कैद केलं. 10 महिने त्यांना अंधाऱ्या कोठडीत राहावं लागलं. याच अफजल्यानं तुमच्या भावाला मारलं. शिवा, शिवा, आता थांबू नका, थांबू नका शिवराजा, आता थांबू नका. कारण शिवराजा थांबणे तुमच्यासाठी शोभत नाही, ते आपल्यासाठी भूषण आव्हान आहेच नाही. शिवराजे, आता इथून पुढे याहून करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष. या उपरी आता विशेष काय सांगावं, काय सांगावं शिवराजे, अजून काय सांगावं. राजे, राजे, संभाजी राजाचा जन्म झाला. संभाजी राजाच्या नंतर दुसरे मूल जन्माला आले, तिसरे आले, चौथे आले, पाचवे आले. राजे, तुमच्या अगोदरची नियतीने 4 लेकरं आमच्या पदरातून घेऊन गेली आणि आता एक थोरले लेकर होते. नियतीला तेही बघवलं नाही राजे, तेही निघून गेलं. पण राजे, आता आम्ही तुम्हाला सांगतो, या सुलतानी सत्तेपासून सदैव तुम्ही सावध राहा. अगदी अखंड सावधान असावे, तुच्छित कदापि नसावे, तजबीज करीत बैसावे एकांत स्थळी. शिवराजे, समय प्रसंगाला तुम्हाला जर काही काम नसेल ना, तर शांततेच्या काळात विचार चक्र चालू राहू द्या. कारण राजे, तुमच्या महाराज साहेबांनी तुम्हाला सांगितले ना, कैदेत चालवायचे ते डोके आणि शांततेत चालवायचे ते डोके आणि रणांगणात चालवायची ती तलवार. शिवराजे, समय प्रसंग मिळाला तर या अफजल्याच्या छाताडावर ऐसी तलवार चालवा, ज्या वक्ताला अफजल खान मरेल त्या वक्ताला आम्ही समजून जाऊ, आमच्या पाठीशी आमचा देव आहे. ज्या वक्ताला अफजल खान राजा समय प्रसंगाला तुमच्या हातून मरेल, त्यावेळेस आम्ही छाती ठोकून सांगू, होय, शिवाजी राजे फक्त माझेच नाही, माय जगदंबेचे पुत्र आहेत म्हणून. राजे, राजे, लागा कामाला. राजे, राजे, आज नाही तर उद्या आणि उद्या नाही तर एक ना एक दिवस या अफजल्याचं कर्म तुमच्या पुढं हात जोडून पुढे येणार आहे. करा, आपणास जे जे वाटेल ते करा.
भोसले कुटुंबाला खासे खासे सरदारांनी आपल्या जवळच्या माणसाने या दुःखद वातावरणामधून सावरण्याचा प्रयत्न केला आणि राजांनी मोहीम पुढची चालू केली. राजांनी दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या औरंगजेबाचा सरळ सरळ जुन्नर काबीज केलं. अहमदनगर लुटला. राजे शिवाजी राजाने या औरंगजेबाचं औरंगाबाद जाळून टाकलं. कल्याण, भिवंडी, बुरहानपूर सगळं काबीज केला. सगळा खजाना आपल्या जवळ केला, आपल्या स्वराज्यात आणला आणि तळपायाची आग मात्र औरंगजेबाची गेली ती मस्तकात. आणि तो मस्तकात आग गेल्यानंतर तो काय म्हणू लागला ते आपण उद्याच्या कथेमध्ये पाहूया.